मध्ये पदार्पण केलेला संघ आपल्याला दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला आताच नव्याने ताजतवानं सुपर 8 मध्ये एंट्री घेतलेला रायगड प्रॉपर्टीज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सामने हे 5 षटकांचे राहणार आहेत, याची सुद्धा आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। तर मी सुरुवातीला म्हणत होतो कल्पेश की आपल्याला थरार जो पाहायला मिळणार आहे तो हितेश वर्षद प्रमोद पाटील यांचा। दोघांनी सुद्धा आपापल्या आयुष्यातील खूप आणि मोलाची वर्ष हे क्रिकेटसाठी दिलेले आहेत आणि असे असताना दोघांचा खेळ पाहणं हे प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची पर्वणीच असणार आहे। पहिला चेंडू हा मात्र हितेशचा टाळाखा पाहायला मिळतोय, येतोय षटकार 6 धावा। किट्टू 11 आणि धनवीन स्पोर्ट्स आपण व्हॉलेंटियर असणार आहे। यावेळी फटका फसला गेलाय आणि मोठी विकेट अखेर बड़ी मछली जाल में फंस गई। यांनी सुरुवात केली होती कल्पेश, परंतु दुसरा फटका थोडासा फसवा टाकला आणि हे असताना द्वंद्व युद्ध। एखादा क्रिकेटपटू जर आपल्या वयाची इतकी सारी वर्ष क्रिकेटसाठी देत असेल तर त्याच्याकडे मोठा अनुभव असतो। कदाचित पहिला चेंडू समोर खेळण्यासाठी दिला असेल हितेशला आणि तो षटकार स्वीकारला असेल, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक कसं करायचं, हितेशला फसवायचं कसं, हा मनोधैर्य मानस ठेवून मात्र प्रमोद पाटील इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। फटका फसला आणि ऑफ साइड रिझन मध्ये आपण पाहिलं, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्र तैनात होता, त्याच्या अलगदपणे हातामध्ये चेंडू गेलाय आणि इथे मात्र मोठी विकेट पाहायला मिळणार आहे रायगड प्रॉपर्टी या संघासाठी। नाही, कदाचित जर पाहायला गेलं तर रायगड प्रॉपर्टी संघाची प्लॅनिंग देखील चुकली असावी। ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता, परंतु ऑफ ड्राईव्ह मध्ये पाहतोय मिड ऑफ मध्ये बॉल फील्ड केलाय। पहिले पाहायला गेलात ना तर कदाचित रायगड प्रॉपर्टी संघाची प्लॅनिंग चुकली असेल। 5 षटकांची लढत आहे, आपल्याकडे एक फलंदाज कमी आहे, म्हणजे कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती हितेश पाटील याला मैदानामध्ये येणं गरजेचं होतं। सलामीला आले, पहिला षटकार, दुसरा देखील मारायच्या नादात ते मैदानाच्या बाहेर गेले। या पाहिलं ना तर या जरतरच्या गोष्टी आहेत ना कल्पेश। जर आता विकेट गेली हितेशची म्हणून आपण म्हणू शकतो की थोडंसं प्लॅनिंगमध्ये चुका झाल्यात, परंतु अजून हितेशने 2 ते 3 षटकार मारले असते तेव्हा आपण वेगळं काही म्हटलं असतं की हितेशने सुरुवातीला जाऊन चांगलं प्लॅन केलेलं आहे। परंतु अशा वेळी आपण पाहतोय एखादी घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन ती दुरुस्त करणे कठीण असतं। कोणतीही गोष्ट पुन्हा एकदा दुरुस्त करता येणं शक्य नाही आहे आणि अशा वेळी आपण पाहतोय 1 धाव आलेली आहे, इथे 7 धावा बनल्यात। हा आडव्या बॅटने खेळलेला फटका, क्या बात आहे, जबरदस्त। चैतन्य राऊत मैदानामध्ये आहे, चौकार घ्या मित्रांनो। तुला दुसऱ्या सोबत बघण्याआधी देव चार धावा आल्या चैतन्य राऊत यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या। पहिलाच बॉल फेस करत असताना पॅडल स्टेप केला। यावेळी थ्रू दी कव्हर्स करायचा प्रयत्न पाहतोय, टीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तद्वर 1 धाव कंप्लीट केली गेली। आणि जर पाहायला गेलात ना तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि एक्सपिरियन्स खेळाडूंच्या माध्यमातून आपण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला। पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झाला, जिथं पहिला विकेटचं पतन, अति महत्त्वाची विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला हितेश पाटील बसल्यानंतर धावपालवरती आपण धावा पाहतोय रायगड प्रॉपर्टी संघ। तिथं एसपी सुपर प्लेयर बांधन या संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी इन्व्हाइट केलं होतं रायगड प्रॉपर्टीज या संघाला। चैतन्य राऊतला पाहिलं ना तर अत्यंत स्मार्ट क्रिकेटर तो खेळत असताना दिसलाय, कारण की आता आपण पाहिलं ऑन साईडला एक चौकार आला, तदनंतर ऑफ साईड रिझनमधून सुद्धा जिथे क्षेत्ररक्षक नव्हता ना अशा ठिकाणी त्यांनी चेंडू भिरकावून दिलेला आपल्याला पाहायला मिळाला। जेव्हा हितेशची विकेट गेली ना तेव्हा सुद्धा दोघांचं चर्चासत्र होत असताना मी बघितलं, त्यावेळी खऱ्याच अर्थाने चैतन्य राऊत म्हणत होता की अरे बाबा ऑन साईडला पूर्ण क्षेत्र रिकामं आहे, तू त्या बाजूला मार, तू त्या बाजूला मार, परंतु तू ऑफ साईडला मारला आणि तिथे मात्र तुझी विकेट गेली।
बघा एक TVS गाडीची चावी आमच्याकडे आलेल्या आहे, ज्याला 2 चाव्या ह्या घराच्या दिसतात. TVS कंपनीच्या गाडीची आय थिंक स्कूटीची चावी असावी आणि ज्याला 2 चाव्या ह्या लॉकच्या आहेत. ज्याची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून द्यायची आहे. प्रसाद राऊत यांनी आमच्याकडे जमा केली. पुढला चेंडू मारायचा प्रयत्न होता, परंतु एक चावी आमच्याकडे जरूर आलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आपली ही स्पर्धा पुढे पुढे जशी जाते ना, तशी प्रेक्षक सुद्धा घरदार विसरून इथे क्रिकेटचा आनंद घ्यायला आलेले आहेत, असंही सुद्धा मी म्हणू शकतोय. चाव्या सुद्धा विसरायला लागलेत आणि अशातच ज्यांची चावी आहे ते आपल्याला इथे मिळालेले आहेत, त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेली आहेत. पुन्हा एकदा जाऊया, गमती जमतीचा भाग असतोच क्रिकेटमध्ये आणि तदनंतर पुन्हा एकदा क्रिकेट पाहूया आपण चैतन्य राऊत जिथे की स्ट्राईकच्या एंडकडे. यावेळी चांगला फटका आहे, परंतु कल्पेश ना, अशा पद्धतीच्या फटक्यांना धाव मिळणार आहे ती केवळ केवळ आणि केवळ एकच. कारण आपलं मैदानाची परिभाषा बघितली, परीघ पाहिलं तर मागच्या दिशेला एक अवांतर अर्थातच घोषित स्वरूपातले क्षेत्र आहे, त्या कारणाने तिथून फक्त एकच धाव मिळणार आहे खेळाडूला आणि अशा रीतीने एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यांपर्यंत. आता मात्र इथे चैतन्य राऊतला लीडिंग रोल स्वीकारावा लागणार आहे, इथे कॅप्टन बनावं लागणार आहे. जेव्हा हितेश बाद झाला तदनंतरचा दुसरा झोन जो हार्ड हिट करतो तो अर्थातच चैतन्य राऊत आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला स्मार्ट क्रिकेट तर निश्चितपणे पाहायला मिळाले. पाहूया पुढल्या चेंडूवर कशा प्रकारे मन बनवतोय, कशा प्रकारे फटकेबाजी करतोय आणि आपलं प्रेक्षकांचं नयनरम्य दृश्य दाखवते. पुढला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका ऑन साइड रिजन मधून चेंडू गेला सीमा पार, षटकार. प्रलय देवा पुजारी असतील, प्रमोद म्हात्रे असतील, यांसारखे खेळाडू जर पाहायला गेलात ना तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि याच संघानं 28 धावा किट्टू 11 संघाच्या समोर पहिल्या दिवसात डिफेंड केल्या होत्या आणि त्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा होता ना, तो या गोलंदाज समाधान यांचा होता, ज्यांनी दुसरं षटक डिलिव्हर करत असताना एका षटकामध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या होत्या किट्टू 11 संघाच्या आणि तिथं पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला होता. परंतु त्याच समाधान यांच्यावरती हल्ला चढवला गेला चैतन्य राऊत यांच्या माध्यमातून. चौथा बॉल यावेळी लेग लान्स करत असताना जर पाहायला गेलात तर फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करते. एक धाव धावसंख्येत एकीने बदलाव आणि धावसंख्या आता जातोय पोहोचते 1.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 20 धावा. चैतन्यची खेळे आपण पाहिली ना तर असं वाटते की त्याच्याकडे टायमिंग खूप आहे. म्हणजे रोहित शर्माचा क्रिकेट आपण पाहत असतो तेव्हा त्याचं फुटवर्क कमी दिसतं आपल्याला, परंतु जसं तो पुल शॉट खेळतो, जसं कव्हर मारतो, तेव्हा त्याच्याकडे टायमिंग भरपूर प्रमाणात असताना आपल्याला दिसलं. चैतन्य राऊत सुद्धा इथे थांबला, पाहिला चेंडू कुठल्या दिशेला येतोय, थोडा स्तब्ध झाला आणि तदनंतर मात्र चेंडूला दिशा दिली. पुढला चेंडू यावेळी पहा सरळ बाटणे मिड ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक इथे विकेट घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. काय म्हणणार आता तिसऱ्या पंच पाहायला गेला तरी ही गरज होती का या धावाची? एक विकेट मैदानाच्या बाहेर हितेश पाटील गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर 38 सर्कलमध्ये आपण एक धाव चोरून घेण्याचा प्रयत्न करता, स्वतःचं होम ग्राउंड आहे. चैतन्य राऊत यांना देखील माहिती आहे की कोणत्या दिशेने कशा पद्धतीने फलंदाजी करावी. पोयनाड गावाचा हा सुपरस्टार आहे, या मैदानावरच सराव करतो आणि याच मैदानावर ही लीग मॅच खेळतोय. म्हणजे चैतन्य राऊत यांना माहिती आहे की कोणत्या एरियामध्ये कशा पद्धतीने खेळायची आहे आणि अशातच ही चोरटी घेतलेली धाव कितपत योग्य होतं आणि किती रिस्की होती. निश्चितपणे याच्यामध्ये रिस्क निश्चित होती. एक धाव घेणं हे परवडेल की नाही हे पाहणं आपण पाहणारच आहोत यूट्यूबवरून पुन्हा एकदा. पण जी एक धाव होती ना ती किती महत्त्वाची आहे त्यांना हे पाहावं लागणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. dreamcricket.in ची सर्व टेक्निकल टीम च्या माध्यमातून आणि थर्ड अंपायर आपण पाहतोय प्रीतम पाटील कलवे पेन. इट्स ए OUT आउट. चैतन्य आउट. इथे मात्र मोठा धक्का मानावा लागेल रायगर प्रॉपर्टी या संघाला. तू म्हटलंच होतं की एक धाव ही महत्वाची होती का, ही घेणं गरजेचं होतं का, चोरटी धाव घ्यायला गरज होती का. आधीच ते त्यांचा संघ आपण पाहिला तर एक फलंदाज शॉट ते खेळत आहेत आणि अशा रीतीने फलंदाजी लाईनअप कमी असताना ही एक धाव त्यांच्या रिप्ले आपण पाहू शकता. प्रलय किती शॉट झाले रिप्ले आपण पाहू शकता. चांगला बॅकअप
समाधान यांचा पाहायला मिळाला, कारण विकेट घेणं गरजेचं होतं त्यांच्यासाठी. रिप्लेमध्ये आपण स्पष्टपणे पाहिलं की थोडे जवळजवळ जर पाहायला गेला तर एकाच फूट जवळजवळ शॉट राहिले होते चैतन्य राऊत. गरज नव्हती या धावेची, कारण 30 यार्ड सर्कलमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये जेव्हा बॉल अडवला जातो ना त्यावेळी जास्तीत जास्त धावचित होण्याची संधी ही आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला असताना पाहतो असो. आणि तसंच चित्र पाहिलं चैतन्य मैदानाच्या बाहेर जाताना पाहिलं आपण. धावा तर चांगल्या होत्या, म्हणजे 20 धावा बनलेल्या होत्या रायगड प्रॉपर्टी या संघाच्या. आणि अशाच रीतीने ही खराब धाव घेत असताना बाद झाले चैतन्य राऊत. सुरुवातीला त्यांनी स्मार्ट क्रिकेट खेळत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं, चौकार सुद्धा मारलेत, मध्ये मध्ये चांगले फटके मारून धावा सुद्धा मिळवल्यात. परंतु ही एक चोरटी धाव त्याच्या अंगलटी येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला दिसेल शुभमसाठी पुढला चेंडू घेऊन येणार आहे समाधान. आणि इथे मात्र चेंडू सीमा पार आणि हा सुद्धा षटकार. आर्यन यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि स्पृहा चिरंजीव थले यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी आर्यन यांच्यासाठी स्पृहा थले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि इथे आपण पाहतोय भले 2 विकेट महत्वाच्या गेल्या असल्या तरी इरादे काय आहेत ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. या फटकाने आधीपासून ज्या पद्धतीने आपण इंटरव्ह्यू बॉक्समध्ये इथे सोबत आपण चर्चा केली त्यावेळी तो आत्मविश्वासपूर्ण बोलत होता ना, तो आत्मविश्वास त्याने संघातील इतर सहकार्यांना सुद्धा सुपूर्द केलेला आहे. भले आपल्याकडे कमी खेळाडू असले म्हणून काय झालं, आपण कुठल्याही परिस्थितीमधून सामना कुठूनही जिंकू शकतो ही मात्र आत्मविश्वास दाखवत असताना त्यांचे बाकीचे खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत आपल्याला. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होते प्रमोद पाटील यांचा. आपल्या कोर्टातील दुसरं षटक पाहतोय. दोन्ही गाड्या पुन्हा एकदा एकाच रुलावरती पाहतोय, परंतु खराब फेकी बोलू शकतोय. ज्या एंडवरती जर पाहायला गेलात ना स्ट्राईक एंडवरती बॉल फेकणं गरजेचं होतं, अन्यथा ही देखील आपण विकेट आपण रायगड प्रॉपर्टी संघाची जाताना आपण पाहिली असती. प्रमोद आलेत, एक्सपिरियन्स आहेत आणि कित्येक वर्ष जर पाहायला गेलात ना प्रलय तर प्रमोद पाटील यांचा जो वेग आहे ना आपला बॉलिंग ॲक्शन आणि जो वेग, अचूकता आणि भेदकता याचं भांडार आहे ते प्रमोद पाटील. आणि तोच स्पीड 40+ झाले तरी आपण कित्येक वर्ष पाहतोय. यावेळी मात्र फटका थोडासा फसलेला वाटतोय. चेंडूच्या काळी क्षेत्ररक्षक येत असताना चुकीचा फटका आणि इथे सुद्धा फलंदाज क्रमांक 3 बाद. बॅक टू दी पवेलियन. नेक्स्ट मॅच जिजा 11 वर्सेस डोडो स्ट्रायकर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी सज्जता राखायची आहे. मधल्या सत्रामध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. आणि दरम्यान पाहतोय खूप अंशी चुका पाहायला मिळतात. जी बॅटिंग ऑर्डर आहे ना ती चुकलेली आहे की काय असं रायगड प्रॉपर्टीची असं वाटू लागले, कारण की दोन्ही सुद्धा महत्त्वाचे जे फलंदाज होते ते ओपनिंगला आले. त्यांची विकेट गेल्यानंतर मधल्या फळीवर ही जबाबदारी गेली आहे. अशा वेळी कट केल्यानंतर पार्थ आलाय. पार्थने 1 धाव मात्र जमा केलेली आहे आपल्या संघाच्या नावावर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27. मृदुल म्हात्रे आणि प्रमोद पाटील यांच्यासाठी हर्षल पाटील आणि मृदुल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणखी एक विकेट घेण्याची संधी उपलब्ध झाली होती कव्हर पॉईंट रिजन मध्ये. तद्वर 1 धाव पार्थ गावडेंच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. काय गोलंदाजी आपण पाहतोय ती प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून.
तितकाच चांगला हा फटका पण आपण म्हणू शकतो. आणि क्षेत्ररक्षकाच्या इतकं अगदी बाजूने गेला ना की प्रेक्षकांमधून सुद्धा आवाज आला की कॅच, इतका आवाज ताणवला गेलाय, इतकं चेंडू बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव आले, एका धावेने धावसंख्या पुढे सरक गेले. यावेळी टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, अशा वेळी धावा येणार नाहीये. डॉट पद्धतीचा चेंडू हाताळणी करण्यात आलेली आहे. प्रमोद पाटील यांच्याकडून शेवटचा चेंडू असेल त्यांच्या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28. तसं पाहिलं ना तर धावसंख्या खूप छान पद्धतीने जमलेली आहे, परंतु जाणाऱ्या विकेट या चिंतेचा विषय असणार आहे. इथून पुन्हा डिक्लेअर स्वरूपाने एक धाव येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 3 षटकानंतर धावफलकावर 29चा आकडा आपल्याला दिसणार आहे. झाल्यात मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक केला जातोय. उर्वरित 2 षटकांचा खेळ येणं शिल्लक असणार आहे. तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय, तोपर्यंत ऐकूयात डीजे CR. एकदा सामन्याकडे जाऊया आपण, जिथे स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला पार दिसतोय. 2 चेंडूचा सामना करत असताना पार्थने 2 धावा बनवल्यात. आर्यन दिसतोय 5 चेंडूचा सामना करत असताना 8 धावा आर्यनने बनवल्यात. मागचं षटक प्रमोद पाटील यांनी हाताळलं होतं पुढल्या षटकासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पाहतो आडव्या बॅटने सरळ दिशेला खेळून काढलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसरा धाव्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. माघारी परतवलंय आपल्या साथीदाराला. इथे मात्र आता गरज होती हितेश पाटीलची. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये हितेश खऱ्या अर्थानं जर पार गेलात ना तर आक्रमक निर्माण झाले असते. किंबहुना त्यांना जर थांबणं गरजेचं होतं, कारण फक्त 2 बॅट्समन घेऊन चैतन्य राऊत असतील आणि मग हितेश पाटील ही टीम आज रायगड प्रॉपर्टीज जर पाहायला गेलात ना तर मैदानामध्ये उतरली होती. जरी धावा जरी 3 षटकामध्ये 30 असल्या ना तरी जे फलंदाजी करतात ना त्यांच्यावर देखील दडपण आहे की आपल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये एवढा अटॅकिंग बॅटर आपल्या स्क्वॉडमध्ये नाही आहेत. म्हणजे आपण ज्या काही इथून धावा बनवू ते आपल्या संघासाठी प्लस पॉईंट असणार आहेत. इथून जरी 40 पर्यंत जरी धावसंख्या गेली ना तरी एक सन्मानजनक धावसंख्या बोलू शकतो, परंतु ती धावा येण्यासाठी या फलंदाजांना मैदानावरती दुप्प देखील राहणं गरजेचं असणार आहे. इथे मात्र नो चेंडू पाहायला मिळालाय. ही एक संकट काळीत आलेली मदत आपण म्हणू शकतो हा चेंडू, कारण की 1 धाव अवांतर पद्धतीने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31. हितेश आणि चैतन्य जरूर बाद झालंय, परंतु पार्थ आणि आर्यन हे सुद्धा काही कमी नाही आहेत. पार्थ सुद्धा जबरदस्त फटकेबाजी करतो, त्याच्याकडे ती ताकद आहे. आणि आर्यन सुद्धा तशाच पद्धतीची फटकेबाजी करतो. त्याने सुद्धा वेळोवेळी ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे. ती पुन्हा एकदा त्याला प्रात्यक्षिक दाखवण्याची गरज मैदानामध्ये असणार आहे. आणि अशा वेळी आडव्या बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला कनेक्ट करू शकला नाही. अशा वेळी 1 धाव मात्र जरूर मिळणार आहे. धावसंख्येमध्ये बढती होत असताना धावा जाऊन पोहोचणार आहे 32च्या घरामध्ये. फ्री टूचा बॉल होता, कोणत्याही दिशेने मारू शकत होता. त्यात आलेला हा फुल टॉस. आणि नंतर जर पाहायला गेलात ना तर 2 फुल टॉस म्हणजे 2 षटकार वाचले गेलेत. रितेश मॅनफॉर्ड फ्रॉम मेडेकार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कल्पेश आपण चर्चा करत होतो, हे दोन्ही खेळाडू सुद्धा काही कमी नाही. हा घ्या जबरदस्त षटकार. आता मात्र हा जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. हितेशने जो आत्मविश्वास आपल्या खेळाडूंना दिलाय तो कॅरी फॉरवर्ड करत असताना
हे खेळाडू पाहायला मिळतात आणि हा पुन्हा एकदा नो चेंडू, संकटमोचक चेंडू म्हणता येईल या चेंडूला. आणि अशाच रीतीने एक अवांतर पद्धतीने धावेमध्ये सुद्धा भर होत असताना दिसणार आहे. षटक क्रमांक 14 गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ होत असताना धावसंख्या मात्र 40च्या घरापर्यंत पोहोचलेली आहे. आता इथून आपण म्हणू शकतो की एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने जात असताना रायगड प्रॉपर्टीज हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 40. धावा आल्या, 40 धावा झाल्यात. परंतु जर पाहायला गेलात ना तर 2 भीमर आले, म्हणजेच आता रितेश या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असणार दिसणार आहेत आणि 2 चेंडू हे खूप महत्वाचा असणार आहे. फ्री हिटचा फटका असेल. फ्री हिट, हा फ्री हिटचा फटका होता. गॅप मधून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, अगदी वेगाने येतोय चेंडू पर्यंत. तत्पूर्वी एक धाव संपुष्टात. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41च्या आकड्यांपर्यंत. आता मात्र चांगली धावसंख्या आहे. शेवटचं येणारं षटक ना, चेंडू एकच बाकी आहे. लेग बाईच्या पद्धतीने एक धाव आली आणि अखेरीस हे कलात्मकेनं नटलेलं असं षटक समाप्त झालं, जिथं रितेश यांनी 4 बॉल फेकले होते. 2 बॉल लागोपाठचे नो बॉल आले, जायबंदी झाले आणि त्यानंतर प्रतीक पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. फ्री हिटच्या बॉलवरती 1 धाव आणि नंतरच्या शेवटच्या चेंडूवरती 1 लेग वाईज अशा 2 धावा खर्च केल्या. आणि जर पाहायला गेलात ना तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती जर धावा बघायला गेलात ना तर 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे प्रलय. इथून जास्तीत जास्त धावा म्हणजे कमीत कमी 14 ते 15, 55, 56 धावा एक चांगली फायटिंग टोटल आपण बोलू शकतोय. कारण दुसऱ्या इनिंगमध्ये हितेश पाटील 2 षटकं हाताळणार आहेत. निश्चितपणे 55चा टार्गेट जर त्याने मनामध्ये ठेवून तशी फलंदाजी केली ना तर तो एक सुरक्षित टार्गेट आपण म्हणू शकतो या मैदानामध्ये. परंतु तो पार करणार की नाही हे आपल्याला पाहावं लागणार आहे. अशा वेळी पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करत असताना चेंडू चाललाय चाललाय चाललाय, एकच धाव मिळणार आहे मित्रांनो. असं षटकार जाईल, परंतु आपण मैदानाचा आढावा घेतला, परीख पाहिलं तर मागच्या दिशेला बंदिस्त जागा आहे, त्या दिशेने फक्त आपल्याला 1 धाव मिळणार आहे. मात्र फटका ताकदवर होता, फटका ताकदवर होता. ती आपली क्षमता दाखवून देतोय, ताकद आहे आपल्याकडे आणि अजूनही मी खेळू शकतो, कारण की अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो. इथून पुन्हा एकदा वाईट, दुष्काळात 13वा महिना अशी धाव आली आहे. 44 धावसंख्या. देवा पुजारी आलेत, स्वतः आयकॉन आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना वेग नाही आहे, म्हणजे या वेगाचा फायदा उठू शकतोय पार्थ. शॉट अंबुल करायचा होता, फटका फसला गेलाय. नोमॅन्सचा लँड वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आणि तदनंतर या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पार्थ असतील आणि दुसऱ्या बाजूनं जर पाहायला गेलात ना तर आर्यन आहेत. 8 बॉलमध्ये 13 धावा पार्थ गावडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 9 बॉलमध्ये त्यांच्या बाजूने जर पाहायला गेला तर नॉन स्ट्राईक वरती आपण आर्यन यांना देखील फलंदाजी करताना पाहते. प्रत्येकाने एक एक षटकार जरूर ठोकलाय, पण उर्वरित जर 4 बॉलचा विचार करायला गेलात ना तर कमीत कमी 2 षटकार येणं गरजेचं असणार आहे. पुढला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय, नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडणार आहे, परंतु 1 धाव पूर्ण, दुसरा धाव घेत आहेत. इथे फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि अशाच रीतीने सहजतेने 2 धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि प्रत्येक धाव किती महत्वाची आहे आपण हे पाहू शकतो. रायगड प्रॉपर्टी या संघाच्या खेम्यामधून सातत्याने आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी टाळ्यांचा आवाज सुद्धा येतोय, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं एसपी सुपर प्लेयर्स या संघाची गोलंदाजीने सुद्धा चांगली करामत करून दाखवलेली आहे. चर्चासत्र रंगलं होतं टॉस बॉक्स मध्ये, तेव्हा देवा म्हटले होते की आमची सुद्धा गोलंदाजी खूप छान प्रकारे आहे आणि ती त्यांनी करून दाखवली आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे प्रमोद पाटील सारखा हिरा असल्या कारणानंच त्यांनी ते उच्चारण केलं असं मला तर वाटू लागले. आणि आताच पुन्हा एकदा पुढल्या चेंडूकडे जाऊया जिथे की देवा पुजारी ऑन द वे.
या चेंडूवर आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अशाच वेळी बीट होतोय तो पार्थ. धावा येणार नाहीये. इथे कुठेशी धावा थांबलेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता या 2 चेंडूंमध्ये पार्थ काय करणार आहेत? जसे महाभारतामध्ये पार्थ श्रीकृष्णाने पांडवांना चांगला रस्ता दाखवला होता, तसा मात्र इथे पार्थला चांगला रस्ता आपल्या संघाला दाखवावा लागणार आहे. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा शॉर्टम पुल करत असताना डीप स्क्वेअर लेग रिझर्व मधून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केलेली आहे. रिले थ्रो करत असताना 2 धावा सहजतेने पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नात आहे, परंतु तिसरी धाव ही मिळणार नाहीये. अशाच रीतीने आपण पाहतोय धावसंख्या 2 ने आणि आता मात्र 50 गाठलेली आहे. लास्ट बॉल असणार आहे आणि पूर्णपणे आपण थकान पाहतोय. बराचसा काल फलंदाजी करतोय. जवळजवळ 4 षटकं पार्थ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. म्हणजे थकान पाहू शकता आणि बराचसा धावा त्यांनी धावून काढल्यात. शेवटचा बॉल असणार आहे. हा बॉल पाहायला गेला तर वेल जज, परंतु हा बॉल रेफर केला गेलाय वाईटसाठी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आलेला आहे. तो निर्णय येईलच, परंतु 50 धावसंख्या, काय वाटतं कल्पेश तुला, 50 धावसंख्या सुरक्षित आहे का या मैदानावर 5 षटकांचा खेळ आपण करत असताना? नाही, 50चा सेफ स्कोर बोलू शकत नाही. कमीत कमी 65-70 आपल्याला धावा 5 षटकांमध्ये मारणं गरजेचं असणार आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करायला गेलात ना तर 10 धावा प्रति षटक म्हणजे एवढी मेहनत फलंदाजांना करावी लागत नाही. इथं इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक संपलंय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 5 षटकामध्ये जर पाहायला गेला तर 10.20च्या सरासरीनं बनवायच्या आहेत त्या 51 धावा. 10ची सरासरी एवढी आपण धावा सरासरी बोलू शकत नाही. इथं 1 षटकार 1 चौकार 10 धावा कंप्लीट होताना आपण पाहू शकतो. टेनिस बॉलचा क्रिकेट आता खेळ बराचसा बदलत गेलाय. पहिले जर पाहायला गेला, पहिल्या या अगोदरच्या 15-20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने चेंडू वापरले जायचे, एखादा ताकदवर फलंदाज असेल तोच फक्त षटकार मारण्याची ताकद ठेवायचा. मग आताचे बॉलची क्वालिटी बदललेली आहे. 11व्या क्रमांकाचा जरी फलंदाज आला तरी तो षटकार मारण्याची ताकद ठेवतो. अशा पद्धतीचे खेळ आता क्रिकेटचा बदललेला आणि टेनिस बॉलचे हे बॉल देखील आपण बदललेले पाहतो. आणि अशातच मग 5 षटक आणि 51 धावा एवढा मोठा स्कोर आपण SP सुपर प्लेअर संघासाठी बोलू शकणार नाही आहेत. नक्कीच, निश्चितपणे. कारण की आपण जवळपास 15 ते 20 वर्ष मागे गेलो तर इक्विपमेंट्स वेगवेगळे असायचे, चेंडू वेगवेगळे असायचे. आणि आताच्या जमान्यात आपण पाहिलं तर चेंडू जास्त उडणारे पाहायला मिळतात. बॅटमध्ये परिवर्तन आले. आपल्याला पाहिजे त्या वजनाची बॅट आपण बनवून घेऊ शकतो आणि अशाच रीतीने आपला खेळ दर्शवू शकतो. परंतु इथे चमत्कार करू शकतात ते म्हणजे रायगड प्रॉपर्टीचे हे खेळाडू. त्यांच्याकडे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी चांगले गोलंदाज आहेत, परंतु देवा पुजारी यांच्या संघाला थांबवायचं असेल तर त्यांची बॅटिंग लाईनअप थोपवायला पाहिजे. परंतु ते सुद्धा तितकेच मातब्बर आहेत. SP सुपर प्लेयर्स हा संघ नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवत असताना तिथे चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आणि याही स्पर्धेमध्ये प्रमोद पाटील, देवा पुजारी यांचा संघ पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. नाणेफेकी कक्षामध्ये माझे साथी समालोचक कल्पेशजी ठाकूर उपस्थित राहणार आहेत. तरी पुढील संघाने कृपया नाणेफेक कक्षामध्ये लवकरात लवकर कर्णधारांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. सुपर हिटचा दुसरा मॅच आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. एका बाजूने पाहायला गेला तर प्रसादराव उदारतात जिजा 11 आणि त्यांना फाईट करताना दिसणार आहे डोडो स्ट्रायकर्स. डोडो स्ट्रायकर्स यायचा आहे कर्णधार. बिग फाईट मॅच. जिजा 11 संघ आज सकाळच्या सत्रात सुपर हिटसाठी क्वालिफाय झाला होता आणि कालच्या दिवसात डोडो स्ट्रायकर्स अर्थातच सुपर हिटसाठी कालच्या दिवसात क्वालिफाय झाला होता. डोडो स्ट्रायकर्स टास्कसाठी यायचा आहे. डोडो स्ट्रायकर्स यायचा आहे. निकेश, निकेश पाटील एका बाजूने डोडो स्ट्रायकर्स आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलात ना तर प्रसाद राऊत जिजा 11 5 षटकांची लढत असणार आहे. सन्माननीय अतुलदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सुपर हिटची दुसरी लढत आणि त्या लढतीचा टॉस करतोय. एका बाजूने जिजा 11 आणि दुसऱ्या बाजूने डोडो स्ट्रायकर्स. टॉस केला जातोय. डोडो स्ट्रायकर्स कॉल. हेड इज द कॉल. इट्स अ हेड. निकेश टॉस जिंकलाय. सुपर हिटची लढत असणार आहे आणि सुपर हिटच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर काय निर्णयकार असणार आहे. 5 षटकांची लढत आहे.
क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण कराल. आपण कालच्या दिवसात क्वालिफाय झाला होता आणि आज जर पाहायला गेला तर जिजा 11 सकाळचा सामना केलाय म्हणजे त्यांचा रक्त गरम आहे. आपण काय तयारीने आलात आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखू शकताय? कमीत कमी 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. 40-50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. मॅच चालू होते, जास्त काय विचारणार नाही. दोन्ही संघांना आमच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस won by Dodo Strikers निकेश पाटील आणि they are elected to bowl first. Over to com box. धन्यवाद कल्पेश. एसपी सुपर प्लेयर्स हा संघ फलंदाजी करण्यासाठी उतरलेला पाहायला मिळतोय. स्ट्राईककडे देवा पुजारी, नॉन स्ट्राईक भूपेंद्र. पहिला चेंडू संधी उत्पन्न होतोय आणि इथे 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 पाहावं लागणार आहे. आपल्या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कॅच मात्र मस्तपैकी झेलला होता, परंतु इथे दिसतोय तो झेल घेऊन डिक्लेअर घोषित क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक गेलाय आणि अशा करणारं एक धावी घोषित स्वरूपातून मिळणार आहे. म्हणजे ही आपण एक जीवदान म्हणू शकतो का कल्पेश, की जो आपलं मैदान आहे त्या मैदानाचा फायदा फलंदाजाला मिळाला आहे? नाही, कधी कधी हाच फायदा बोलू शकतो, कधी कधी तोटा बोलू शकतो. कारण मागे चैतन्य राऊत बराचसा लांब फटका मारला, एकच धाव मिळाली होती. इथे संधी झाले, संधी निर्माण होत असताना चेंडू खाली. ओहो माय गॉड, आता याला तू काय म्हणणार आहेस? तू याला काय वर्णन करशील या गोष्टीचं? नाही, फार मोठी मॅच आहे आणि हा दडपण आहे. ज्या पद्धतीने आपण मागाशी म्हटलं होतं की सुपर 8च्या मॅचेस बोललं की सुपर 4च्या मॅचेस, जसं जसं आपण ट्रॉफीच्या जवळ जातो ना आपल्यावरती दडपण वाढत असतं आणि या दडपणाखाली एक क्षेत्ररक्षण करत असताना हा सुटलेला झेल. 2 बॉल आणि 2 संध्या उपलब्ध झाल्यात. रायगड प्रॉपर्टी या संघाच्या 2 चुका जर काढायला मला सांगितलंच ना तर एक मी चैतन्य राऊतची जी विकेट आणि दुसरी म्हणजे ही आताची सोडलेली झेल, या चुका मी निश्चितपणे इथे वर्णन करू शकेल. आणि पुढल्या चेंडूसाठी हितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी पहा तेज तर्रार जबरदस्त असं गोलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय तो हितेश पाटील आणि भूपेंद्रला मात्र स्तब्ध ठेवलेला आहे. फलंदाजी लाईनअप एसपी सुपर प्लेयर्स या संघाची पाहिली तर जबरदस्त आहे. देवा पुजारीच्या बॅटमधून अशा दिलदार आणि हितेश म्हणजे एकाच गावातले दोन्ही खेळाडू आहेत. दिलदार मात्र चुकीची दुरुस्ती. एकाच गावातले दोन्ही खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती देखील स्ट्राईक एंड वरती देखील मेडेखार गावाला बिलॉंग करतात. अति वेगवान वेगावरती स्वार होऊन ही मेडेखार एक्सप्रेस गोलंदाजी करताना आपण पाहतोय. अति महत्वाची मॅच आहे आणि अति महत्वाच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना तर आता हितेशचा रोल या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण 51 धावांचं उद्दिष्ट आहे. 4 बॉल फेकले, 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जिथं दिलदार यांनी 4 बॉल फेस करत असताना 3 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 2 बॉल डॉट आलेत. 5वा बॉल पुन्हा एकदा हितेश ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम संधी निर्माण होत असतात. पुन्हा एकदा प्रतीक सुद्धा होता आणि त्याच्यासोबत दुसरा सुद्धा क्षेत्ररक्षक होता. आणि असे हे चान्स उत्पन्न होतात ना, ते चान्स घ्यायला पाहिजे. चान्स सुटायला नाहीत पाहिजे. कारण की एक महत्वाचा सामना आहे. सुपर 8च्या सामन्यामध्ये एकतर धावा भरत नाहीत सुरुवातीपासून आपण बघितल्या, आणि जेव्हा जेव्हा झेलसाठी संधी उत्पन्न होते ना आणि ती झेल सोडली जाते, क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा कराव्या लागणार आहे. तिथे प्रत्येक संघामध्ये जर पाहायला गेलात ना इथे प्रलय आपण फक्त फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या जोरावरती आपण संघामध्ये स्थान मिळवू शकणार नाही. तर चांगलं क्षेत्ररक्षक असाल ना तर एखादा चांगला फलंदाज किंवा गोलंदाजाला देखील आपण बसवून मैदानामध्ये एंटर करू शकतो. कारण क्षेत्ररक्षण असा मित्रांनो डिपार्टमेंट आहे ना, फलंदाज प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला धावा बनवून देईल असं नाही, गोलंदाज प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला विकेट मिळवून देईल असं नाही आहे. कधी कधी तो मार खात असतो, फलंदाज देखील आउट होत असतो. पण एखादा चांगला जर क्षेत्ररक्षक असेल ना तर आपल्या संघासाठी प्रत्येक मॅच मध्ये नक्कीच धावा अडवू शकतो. आणि म्हणजे जर काय पाहायला गेला तर या क्रिकेटच्या युद्धपथावरती क्षेत्ररक्षकाला देखील बरंचसं महत्व आहे. जेवढं महत्व आपण एखाद्या बॅटरला किंवा एखाद्या स्टार बॉलरला देतो तेवढंच महत्व क्षेत्ररक्षकाला देखील दिलं जातं. निश्चितपणे तोफा डागणारा सैनिकाला जितकं महत्व आहे तसे पायदळाला महत्व आहे, घोडदळाला सुद्धा महत्व आहे. तशाच पद्धतीने क्रिकेटच्या या युद्धपटलावर प्रत्येक
खेळ करणाऱ्या या क्षेत्ररक्षकाला सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण चुकांबद्दल बोलत होतो. रायगड प्रॉपर्टी या संघाच्या 2 चुकांमध्ये अजून एक चूक मी ही सुद्धा ॲड करेल. सुटलेली पुन्हा एकदा दुसरी झेल सुद्धा ती ॲडिशन करता येणार आहे आपल्याला. आणि शेवटचा चेंडू देवा पुजारीचा आपण पाहिला तर ते मात्र सावध झाले की हितेशचं षटक आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र रिस्क घ्यायची नाही आहे. 3-3 जीवदान एका षटकामध्ये त्याला मिळालेले आहे आणि अशा वेळी शेवटचा चेंडू फक्त त्यांनी प्लेस केला, तिथेच खेळू दिला आणि डॉट गेलाय. आणि अशा रीतीने एक षटक संपुष्टात आल्यानंतर धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर 4 या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय. आता मात्र आलेला आहे तो चैतन्य राऊत, मॅन फ्रॉम पोयनाड. होम ग्राउंडवर खेळत असताना पहिला चेंडू पहा, गती 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 किती कमी केली होती. प्रत्येक वेळा आपल्या गोलंदाजीमध्ये गती असायला पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये टप्पा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये चांगली लाईन असायला पाहिजे आणि तेच दाखवून देतो तो मात्र चैतन्य. जिजा 11 संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या पाठी जमा व्हायचे. जिजा 11 संघाचे सर्व खेळाडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला, परंतु आता विकेट घेत नाही आहेत. म्हणजे प्लॅनिंग करतात की काय, परंतु जर पाहायला गेलात ना तर आपल्या बोटांची जादू दाखवली जाते. फिरकीचा जादूगर आहे हा चैतन्य राऊत. फ्लायटेड डिलिव्हरी फेकण्याची करामत करतो आणि जर फ्लायटेड डिलिव्हरीवर जर आपल्याला खेळायचं असेल ना तर तो जो स्विंग होतो तो स्विंग आपल्याला मोडणं गरजेचं असतं. त्यासाठी चेंडूवरती जाणं गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न आपण दिलदार यांचा पाहतोय. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड, यावेळी क्रॅकिंग शॉट पाहतोय. यावेळी मिडॉनला मात्र बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय APL चौकार. आपण चेंडू पाहिला तिथे की हितेश याला संधी होती दिलदारची विकेट घेण्यासाठी, परंतु तो स्वतः दिलदार बनला आणि त्यांना इथे जीवदान दिलं. परंतु दुसऱ्या चेंडूवर चौकार. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, फसवण्यात यश मिळाले. 1 धाव मिळणार आहे. एका या धावेने धावसंख्येचा आलेख पुढे जात असताना आपल्याला दिसेल धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 9 या आकड्यांपर्यंत. चैतन्य राऊत खूप सुंदर गोलंदाजी करतोय या मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं चैतन्य राऊतने आपलं जी क्षमता आहे, प्रदर्शन आहे ते दाखवून दिलेलं आहे की मी सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. माझ्याही माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी होते, माझ्याही माध्यमातून चांगली अशी फलंदाजी होते. आणि अशाच रीतीने 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू शेष. 9 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात, परंतु विकेट मात्र आली नाही. अद्याप एक विकेट मिळू शकत होती परंतु दिलदारांची विकेट घेतली नाही. देवा पुजारी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल फेस केला होता. बॅक टू द बॉलवर ड्राईव्ह करत असताना तो बॉल हितेश पाटील यांनी अडवला होता. आता मात्र 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा चैतन्य राऊत बॉलिंग ट्रॅकवरती. अखूट टप्पा, हाफ ट्रॅकर आणि त्याला मात्र सरळ भिडकावून दिला. डीप स्क्वेअर लेग बंडलाईनच्या बाहेर देवा पुजारी यांच्या बॅटमधून बेधडक APL षटकार. धावफलकाचा विचार करायला गेला तर धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल येणं शिल्लक असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण अनुभवतोय. अनदर वन. यावेळी इनसाइड आउट मारत असताना चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. देवा पुजारी यांच्या बॅट मधून षटकार आणि तदनंतर चौकार. 4 धावा. आणि आता आपण देवा पुजारी नावाचा एक झंझावात पाहिला. एक षटकार आला, तदनंतर देवा पुजारी यांच्या बॅटिंगमधून एक चौकार सुद्धा आलाय. म्हणजे मागचे आलेले 2 चेंडूंनी सामना मात्र पुन्हा एकदा SP सुपर प्लेयर्स या संघाच्या बाजूने खेचत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 षटकांचे सांगता झाले. 2 षटकांनंतर एकही विकेट नाही आणि धावफलकावर तब्बल 19 धावा जमलेला पाहायला मिळाल्या आहेत. आता मात्र 50चा टार्गेट आहे. ज्या पद्धतीने हितेश पाटील यांनी पहिलं षटक हाताळलं, कमी धावा दिल्या, तशाच पद्धतीचं त्याचं
वैयक्तिकपणे द्वितीय आणि संघासाठी तृतीय षटक हाताळले जाणार की नाहीत हे मात्र पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे. हितेश आले तिसऱ्या षटकात आपलं दुसरं षटक घेऊन. राईट फॉर द विकेट. पहिलाच बॉल अति वेगानं टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. वॅकंट एरियामध्ये पुन्हा एकदा जातोय. कॅचसाठी प्रयत्न केले जात नाही आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दिलदार यांच्या बॅटमधून निघालेल्या 2 धावा. परंतु दिलदार जरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत असले ना तरी मैदानावरती उभं राहणं देखील तितकंच गरजेचं असतं. कारण दुसऱ्या बाजूनं देवा पुजारी तोडफोड करतोय. देवा पुजारींच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर 3 बॉल आणि 10 धावा आल्यात. आणि दुसऱ्या बाजूनं जिथं 10 बॉल खेळत असताना 10 धावा दिलदार यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. मैदानामध्ये विकेटवरती उभं पण राहणं तितकंच गरजेचं असतं जेवढं आपण फटकेबाजी करतो. यावेळी थांबणार नाही दिलदार. माझी विकेट घेतली नाही परंतु आता मात्र मी थांबणार नाही. ठोकतोय षटकार. सत्तावीस धावा झाल्यात धावफलकावरती. आता मात्र दिलदार खरंच दिलदार दिल खुश करतात सर्वांचे. 11 बॉल आणि 17 धावा त्यांच्या बॅटमधून. दुसरीकडे 3 बॉल 10 धावा देवा पुजारी. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा. हा एक जोरात फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. जोरकस फटका मारण्याच्या नादात जर पाहायला गेला तर वाईड लाईन वरती फेकलेला हा बॉल हितेश पाटील यांचा आपण पाहतोय. आतापर्यंत 12 धावा हितेश पाटील यांनी खर्च केल्या. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झाला म्हणजे अर्धी इनिंग झालंय. अर्धी इनिंग येणं गरजेचं असणार आहे. 17 धावा झाल्या. जवळजवळ की 24 धावांची गरज असणार आहे ते येणाऱ्या काही बॉल मध्ये. आणि इथे मात्र सुपर झेल घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त फलंदाज क्रमांक पहिला बाद. खूप वेळाने आलेली ही विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक संधी निश्चितपणे मागच्या हॅलो मैदानाच्या आतमध्ये जे आपण लाल कपडाच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत ना बाहेर जायचं आहे. पण फक्त व्हॉलेंटिअरनी तिथं थांबायचं आहे. एकच व्हॉलेंटिअर तिथं बसायचं आहे. बाकीच्यांनी बाहेर जायचं आहे. सगळं उठा तिथून. एकानेच तिथं थांबायचं आहे. चला उठायचंय तिथं. एका व्हॉलेंटिअरनी फक्त तिथं थांबायचं आहे. प्लीज प्लीज जरा उठा तिथून. सर्वांनीच नका बसू. एकानेच तिथं थांबा. बाकीच्यांनी उठा प्लीज. एक षटकार जरूर खाल्ला देवा पुजारी यांच्या बॅटिंग मधून आपल्याला. दिलदार यांच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळाला षटकार. आणि तदनंतर सातत्याने घेत असलेल्या या 2 विकेट. कदाचित डेस्टिनी मध्ये काय लिहिलेलं असतं पहा. जेव्हा दिलदारची विकेट गेली त्यानंतर अजून एक विकेट येणार होती आणि ती अर्थातच आलेली आहे आपण त्यांच्या स्वरूपातून. आता इथे हॅट्रिकसाठी संधी असणार आहे. हॅट्रिकचा चेंडू असणार आहे हितेश यांच्यासाठी. शेवटचा चेंडू असेल आपल्या षटकामधील सुद्धा. आणि अशाच वेळी हितेश पाटील कोणता चेंडू टाकतील. आणि अशा वेळी यॉर्कर टाकला जातो बहुतांश वेळी पाहिला जातो. तर हॅट्रिक चेंडू हा मात्र फुल टॉस केलाय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फुल टोलवलाय. षटकार. 6 धावा.
धावपलकावरती लागल्या गेल्या तर 2 षटकांचं खेळ येणं शिल्लक असणार आहे, जिथे 51 धावांचा पाठलाग करतोय टीम SP सुपर प्लेअर बांधन. म्हणजेच 18 धावा आणखी गरज असणार आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. प्रतिषटक जर पाहायला गेलात ना तर 9 धावा बनवाव्या लागणार आहेत. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु मागच्या षटकाचा जर विचार करायला गेला ना तब्बल 14 धावा खर्च कराव्या लागल्या. तिथे 3 डॉट बॉल म्हणजे 2 विकेट आणि 1 डॉट बॉल जरूर आला, परंतु तिसरी विकेट घ्यायच्या नादात यॉक करण्याच्या नादात फुल डॉट झाला आणि तिथं मात्र फुल टोल वसूल करत असताना आपण प्रतीक पाटील पहिलाच बॉल फेस करत असताना मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहिला हितेश यांचा बॉल. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत देवा पुजारी यांना. त्या देवा पुजारी यांनी मागच्या षटकामध्ये एकही बॉल फेस केला नाही, परंतु जर पाहायला गेला तर 3 बॉल आणि आतापर्यंत 10 धावा देवा पुजारी यांच्या बॅटमधून आपण टीम SP सुपर प्लेअर बांधन या संघासाठी पाहिल्यात. परंतु आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायच्या त्या 18 धावा, म्हणजे इथून या जोडीला मात्र पूर्णपणे या मॅचवरती आपल्या संघासाठी पूर्णपणे मैदानामध्ये थांबणं गरजेचं असणार आहे. आणि अशातच पाहतोय की पार्थ गावडे यांचा मात्र वापर केला जातोय. पार्थ यांचा स्लोवर बॉल जर पाहायला गेला तर ऑन साईडला पुल करायचा होता. यष्टांच्या मागे जर पाहायला गेला तर अगदी चिटकून क्लोज कीपिंग करत असताना आपण हितेश पाटील यांना पाहतोय. परंतु एक बॉल या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 1 पाऊल आपण सुपर 4 पासून दूर आहोत. पुढला चेंडू रिवास आणि हा रिवासचा फटका पाहायला मिळतोय. षटकार सीमा पार 6 धावा. मैदान असताना देखील स्विच इट करण्याची ही रिस्क जी घेतली ना देवा पुजाऱ्यांनी, कौतुक करावं लागेल. यावेळी टोकशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. धावसंख्येत एकने बदलाव. धावसंख्या जाऊन जर पाहायला गेलात ना एका धावेनं धावसंख्या वधारताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40च्या घरात. 40 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. फारसं स्विचिटचं फटके आपण जर पाहायला गेला तिथे 360 मैदान असतं ना तिथं आपण स्विच करत असताना फलंदाजांना पाहत असतो, कारण बॉल बहुधा बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रातून ट्रॅव्हल करत असतात. परंतु 180 मैदानावर देखील रिस्क घेतली गेली देवा पुजारी यांनी षटकार मारण्याची. पुन्हा एकदा पार्थ आपण पाहिला स्लो पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यावर बीट झाल्यानंतर यष्टीरक्षकाला सुद्धा चेंडू पकडण्यासाठी धावपळ करावी लागत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. इथे काहीशी चर्चा रंगत असताना दिसेल आपल्याला हितेश आणि पंच यांच्या दरम्यान. थोडासा निर्णयामध्ये अपील करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यांपर्यंत. 2 विकेट पडलेल्या आहेत. पंच हा चेंडू वाईड. ओके, धन्यवाद. इथे मात्र आडव्या बॅटने स्क्वेअर लेग डीप मधून क्षेत्ररक्षक मिस करतोय आणि इथे चेंडू पार, चौकार. पुन्हा एकदा आपण पार्थला पाहतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, परंतु पंच तिसऱ्या पंचांची मदत घेणार आहेत बाहेरून चेंडू गेलाय की नाही ते तपासण्यासाठी. दरम्यान 45 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 51 धावं पार करायच्या आहेत. अशा वेळेला जर आपण चर्चा करत होतो की एखादं षटक तरी जादूगिरी टाईपचं षटक यायला पाहिजे होतं, परंतु ते आले नाहीये. 6 बॉल आणि 6 धावांची यानंतरच्या सामन्यासाठी श्लोक 11 आणि साई भरत या संघाने कृपया व्हॉलेंटियरची भूमिका सांभाळायची आहे. बघा मित्रांनो, समुद्र किती संकट येऊ द्या आपली शांतता सोडत नाही, परंतु जेव्हा
समुद्र जेव्हा खवलतो ना, मग मात्र आपल्या समोर जे जे काही मिळेल त्याला मात्र निस्तानाबूत करत असतो. त्याच पूजाप्रमाणे जर देवा पुजारी यांच्या खेळीकडे जर पाहायला गेलात ना, पहिले काही बॉल शांत राहिला आणि तदनंतर इट्स ए लीगल डिलिव्हरी. लीगल दिलंय. एक मिनिट. आरामातरित्या खेळून काढली, कारण की त्याला माहिती आहे की हितेश पाटील नावाजलेला गोलंदाज आहे, त्याची आक्रमकता त्याच्या गोलंदाजीमधून दिसून येतो. आणि हा चेंडू वाईट आहे. तिसरा पंचांचा निर्णय आलेला आहे, वाईट चेंडू असेल. अवांतर पद्धतीने अजून एक धाव भर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे, जिथे की धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ती 45 धावा बनलेल्या आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 46. पुढला चेंडू पारचा आणि अशा वेळी आपण पाहतोय मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक डीप मधून तैनात फेकी करेल. तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा पूर्ण करत असताना आपल्याला दिसणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेले, धावा बनलेल्या आहेत त्या 47च्या आकड्यांपर्यंत. आता षटक क्रमांक 4 मधला शेवटचा चेंडू बाकी असेल पारचा. इथे जर मोठा फटका आला तर सामना जिंकू शकतायत ते SP सुपर प्लेयर्स, परंतु डॉट चेंडू आला तर सामना पुढल्या षटकामध्ये जाणार आहे. मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षण करे एकदा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी जोराने अगदी वेगाने आले, परंतु इथे विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरी धाव घेत असतानाही आलेली विकेट रनआउटच्या स्वरूपातून फलंदाज क्रमांक 3 बाद. अठ्ठेचाळीस धावा 12च्या रन रेटनं आपण पाहतोय आणि आता शेवटच्या षटकामध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. मी पहिलेच म्हटलं होतं की 65 ते 70 धावापर्यंत आपल्याला मजल मारायची होती, परंतु ॲडव्हान्टेज पुन्हा एकदा रायगड प्रॉपर्टी संघाला असणार आहे. मित्रांनो, सामना संपलेला नाही आहे, कारण देवा पुजारी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 3 धावांची गरज आहे. राहुल भोईर मैदानामध्ये दाखल झालेत. 3 धावांची गरज असणार आहे आणि गोलंदाज आरिन यांचा वापर केला जातोय. प्रलय इथून देखील कमबॅक करू शकतोय, असं नाही की मॅच संपली, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही ना तोपर्यंत क्रिकेट संपत नाही आणि शेवटची धाव जोपर्यंत जमा होत नाही ना क्रिकेटची मॅच संपत नाही. शेवटचं षटक 6 बॉल 3 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय गॅप मधून खेळून काढलेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफ रिझन मध्ये.
क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय चेंडूपर्यंत. इथून मात्र एक धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 49 या आकड्यांपर्यंत. आता मात्र इथून 2 धावांची गरज असेल. एका बाजूला आपल्याला दिसेल तो आर्यन गोलंदाजी करत असताना, दुसऱ्या बाजूला या सामन्यामध्ये तुफान अशी फटकेबाजी करणारा देवा पुजारी. ओ क्या बात आहे, काय फटका मारायचा प्रयत्न केला होता, परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. खूप छान असं चेंडू हाताळण्यात आलं होतं आर्यनच्या माध्यमातून, परंतु यष्ट्यांच्या मागे काही अंशी चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा ज्या चुका झाल्या तशाच चुका रायगड प्रॉपर्टी आतामध्ये करत असताना दिसलंय. 22 संधी उपलब्ध झाली होती रनआउटची. एक धाव घेत असताना स्ट्राईक चेंज झाली असती, नवीन फलंदाज आला असता, दडपण आलं असतं त्याच्यावरती. बघा ज्या वेळी मित्रांनो जर पाहायला गेलात ना, आपल्या हाती काही येत नसतं ना, तेव्हा किती पण काही करा तुम्हाला काहीच मिळणार नाही. बरेचसे प्रयत्न केले, अखेरी जर पाहायला गेलात ना, देवा पुजारीनं ही मॅच आपल्या बाजूनं खिचून कोणत्याही प्रकारचा देवा पुजारी यांच्या चेहऱ्यावरती 51 धावांचा पाठलाग करत असताना प्रेशर नावाची चीज देवा पुजारी यांच्या दिसली नाही. आणि देवा पुजारी यांच्या स्मित हास्याने ही जी काही खेळी पाहायला मिळाली ना, त्यामध्ये रायगड प्रॉपर्टीज मात्र हा संघ डॉमिनेट होतोय आणि रायगड प्रॉपर्टीज यांचा मात्र असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये प्रवास इथून संपुष्टात येतोय. पुढच्या वर्षासाठी रायगड प्रॉपर्टीज संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असणार आहे. आणि वेल प्लेड टीम SP सुपर प्लेयर. सुपर 8 ची पहिली मॅच पाहिली आपण सुपर 4 साठी क्वालिफाय